नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत टेट परीक्षेत आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करू व्हिडिओला आवडला व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। टेट परीक्षेत उडायला गोंधळ, 3 वेळा सिस्टम बंद, विवाहिता परीक्षेपासून वंचित। छत्रपती संभाजीनगर शिक्षक होण्यासाठी परीक्षा परिषदेच्या माध्यमातून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट घेण्यात येत आहे। शहरातील चिकलठाणा MIDCतील आयकॉन डिजिटल या ऑनलाईन परीक्षा केंद्रावर सकाळच्या सत्रात तब्बल 3 वेळा सिस्टम बंद पडली। सिस्टम सुरू झाल्यानंतर परीक्षार्थींनी सोडवलेले प्रश्न पुन्हा सोडवावे लागले, त्यामुळे त्यांचा बराच वेळ गेल्याची तक्रार परीक्षार्थींनी केली। त्याशिवाय 40पेक्षा अधिक विवाहितांकडे विवाह प्रमाणपत्र नसल्यामुळे परीक्षा देण्यापासून वंचित ठेवण्यात आल्याची तक्रारही परीक्षार्थींनी लोकमतशी बोलताना केली। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 24 मे पासून घेण्यात येत आहे। 5 जूनपर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहे। चिकलठाण्यातील आयकॉन डिजिटल परीक्षा केंद्रावर सकाळच्या सत्रात असलेल्या उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला। 3 वर्षांत परीक्षा होत असल्याने खूप आशा आहेत, परंतु चांगली तयारी करून देखील तांत्रिक अडचणीमुळे पेपर पूर्ण सोडवता आला नाही। अचानक संगणक बंद झाले। पुन्हा सुरू झाल्यावर सोडवलेले काही प्रश्न पुन्हा सोडवावे लागले। त्यात बराच वेळ गेल्याने उमेदवार विनोद बनसोडे यांनी सांगितले। याचा परिणाम उमेदवारांच्या निकालावर होण्याची शक्यता आहे। या सर्व प्रकारात उमेदवारांचे नुकसान झाले आहे, त्यांना न्याय मिळावा अशी मागणी उमेदवारांनी परीक्षा परिषद तसेच नेमलेल्या परीक्षा केंद्राकडे केली आहे। त्याशिवाय परीक्षेसाठी आलेल्या अनेक विवाहितांची माहेर आणि सासरची आडनावे आधार कार्डावर वेगवेगळी लागलेली होती। त्या महिलांनी लग्नाचा पुरावा असलेले विवाह प्रमाणपत्र सोबत आणले नव्हते, त्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेशाची मुभा देण्यात आली नाही। त्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले। त्या पात्र असूनही केवळ तांत्रिक अडचणीमुळे हे घडले आहे। तर ही होती टेट परीक्षेत बद्दल आलेली एक अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।